वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. हिंगोली जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक सुरू झालेली आहे. तुम्ही सभा घेत आहेत, मात्र तुमचे जे विरोधी पक्ष आहेत त्यामधले कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर भाजपच्या आमदारांना म्हणाले तुम्ही कुठंतरी जुगाराच्या अड्ड्यावरती सापडता, आणि भाजपचे आमदार म्हणाले की संतोष बांगर हे मटक्याच्या भुकीवरती सापडतात. आता यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं यावरती नेमकं मत काय? हे बघा, भाजपचे आमदार आणि शिवसेनेचे आमदार किंवा इन जनरल महायुतीचे आमदार आपण असं म्हणू शकतो. महायुती टिकेल का न टिकेल तो त्यांचा प्रश्न आहे, पण आत्तासाठी आपण महायुतीचे आमदार असं म्हणू. तर महायुतीचे आमदार ह्यांनी हिंगोली जिल्ह्याच्या विकासाला जुगार आणि मटक्याचा धंदा बनवला. ही परिस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. नाही त्या धंद्यावरती एकमेकांवरती टीका करतात. पोलीस इकडे उभे आहेत, पोलिसांना विचारा, पोलिसांनी छापा मारायचा ठरवला तर अर्धे अवैध धंदे, मटक्याचे अड्डे, जुगाराचे अड्डे, सटक्याचे अड्डे या दोघांचेच निघतील. हे अख्ख्या जिल्ह्याला वस्तुस्थिती माहिती आहे. आणि हेच बोलत असताना इथे लोकांच्या खूप मोठ्या प्रश्न आहेत. पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, हॉस्पिटल आरोग्याचा प्रश्न आहे. आज आपण बघितलं तर हिंगोलीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा खूप मोठ्या प्रमाणावरती बंद पडत आहेत. हिंगोलीमध्ये हळद खूप मोठ्या प्रमाणात पिकवली जाते, तरी एक चांगलं फूड प्रोसेसिंग युनिट हे उभं नाही. जसं मी टेक्स्टाईल इंडस्ट्रीबद्दल बोललो तसं फूड प्रोसेसिंग युनिट उभं राहिलं तरी शेतकऱ्यांना भाव, शेतकऱ्यांना मुनाफा आणि त्याच्यातनंच इकडच्या तरुणांना रोजगार ही उपलब्ध इकडे सरळ होऊ शकते. पण इकडच्या आमदारांना मटका, जुगार, सटका आणि अवैध धंदे ह्याच्यापासून फुरसत असली तर ते विकासाकडे वळतील. पण म्हणून मी सगळ्या जनतेला तुमच्या माध्यमातून हे करतो की आता जर इकडचे आमदार मटका सटका खेळत असतील तर त्यांच्याबरोबर आपण मटका सटका खेळायची गरज आहे. आपण आपल्या हक्काची लोक निवडून आणू आणि आपणच हिंगोलीचा विकास करू. पण आता तुम्ही जाहीर सभेमधनं सांगितलं की जर मतदारांना हे आमदार आवडत नसतील तर ठोकून काढा, पोलीस आले तर मी बघून घेतो. हे बघा, ज्या पद्धतीने इकडच्या आमदारांचं वागणूक चालली आहे, दहशत चालली आहे. आता मी गेल्यानंतर तुम्हाला पाहिजे असेल तर वंचित बहुजन आघाडीच्याच कार्यकर्त्यांना विचारा, इकडे लोकांना सभेला यायचं नाही ह्याच्यासाठी प्रेशर, दबाव तंत्र आणि हे सुद्धा चालू होतं. तर माझं वक्तव्य हे आजचं वक्तव्य नाही आहे. हे इकडच्या नागरिकांच्या गेल्या 10 वर्षापासूनचा जो आतमधनं रोष आलाय त्याच्यातनं हे वक्तव्य आलंय आणि ह्या रोषाला आमदारांना समोर जावंच लागणार आहे. ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. हिंगोली शहरामधनं कयाधू नदी वाहिल्या जातं, मात्र या कयाधू नदीचं जे पाणी आहे ते नांदेडला जातं. ते विकासाचा मुद्दा सोडून हा सगळा जुगार आणि अड्ड्याचा मुद्दा बनवला जातोय. या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता? हे बघा, पाटबंधारे छोटे छोटे टाकणं हे ZP आणि पंचायत समितीच्या डिपार्टमेंट्समध्ये येतं. पण माझा मोठा आरोप आहे की आत्तापर्यंत ज्या लोकांकडे सिंचन डिपार्टमेंट होतं महाराष्ट्राचं त्यांनी खूप मोठं करप्शन केलं हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे आयरनी आहे की मी हे साम TV वरती बोलतोय, पण आपण समजून घेतलं पाहिजे की आत्तापर्यंत सिंचन डिपार्टमेंट ज्यांच्याकडे होतं त्यांनी पाटबंधारे न टाकता मोठे प्रकल्प टाकले, कारण त्याच्यातनं त्यांचे कॉन्ट्रॅक्ट येतात, त्याच्यातनं प्रॉफिट मार्जिन जास्त येते आणि त्याच्यामधनं खायची मार्जिन जास्त येते. पण जर बाबासाहेब आंबेडकरांनी जो महाराष्ट्रासाठी पाणी जोड प्रकल्प सांगितला असता आणि प्रत्येक नदीवरती ठिकठिकाणी छोटे पाटबंधारे उभे केले असते तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, दुष्काळाचा प्रश्न आणि दुसऱ्या बाजूला ह्या वर्षी 2025मध्ये बघायला लागला तो पूर परिस्थितीचा प्रश्न हा सोडवता आला असता. आणि ह्याच्याच बरोबर मी सांगतो की सिंचन डिपार्टमेंटचा जो घोटाळा होता त्याच्यावरनंच देवेंद्र फडणवीसांनी अख्खं 2014चं कॅम्पेन केलं होतं की अजितदादा चक्की पीसिंग अँड पीसिंग. ती सिंचन घोटाळ्याची फाईल कधी उघडलीच नाही. ती सिंचन घोटाळ्याची फाईल उघडायच्यात अजितदादाच भाजपाबरोबर जाऊन बसले. तर आता ह्या सगळा जो महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ खंडोबा झाला आहे तो मुंबईपासून चालू आहे. ज्याचा फरक हिंगोलीमध्ये पडतोय. तो फक्त हिंगोलीचा लोकल मुद्दा नाही आहे, हे मी आपल्या सर्वांसमोर मानतो. शेवटचा प्रश्न आहे, जाहीर सभेमधनं तुम्ही म्हणतात की भाजपच्या व्यवस्थेनं डॉक्टर संपदा मुंडेंचा खूनच केला आहे. हे बघा, तुम्ही जर त्याच्या डायरेक्ट हिस्ट्रीमध्ये गेलात तर तुम्हाला एक कळेल की संपदा मुंडेंवरती खूप जास्त प्रेशर होतं चुकीचे रिपोर्ट्स छापायला. जर कोणी जखमी आला असेल तर त्याच्याबद्दल वेगळी वेगळी माहिती छापायला, किंवा तो अख्खा फॉरेन्सिक रिपोर्ट हा बॉटस्टअप करून फेक रिपोर्ट दिला. संपदा मुंडेंनी त्याला नकार दिला होता. जर तुम्ही रजिस्ट्री जाऊन बघितली तर तुम्हालाच कळेल की त्या मेडिकल ऑफिसमध्ये कोण कोण आले होते आणि ते कोणत्या कोणत्या पक्षाशी संबंधित होते.
नक्कीच आपण जर पाहिलं तर सुजात आंबेडकरांनी या सगळ्या मुद्द्यावरती बातचीत केली आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.